नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। जून महिना संपून जुलै महिना सुरू होऊन 10 दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याची आस लागून राहिली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात आणि त्यानुसार जून महिन्यात 20वा हप्ता येणे अपेक्षित होते। पण अद्याप याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। राज्यातील जवळपास 93 लाख शेतकरी या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होत आहेत। चला तर मग जाणून घेऊयात या हप्त्याला उशीर का होत आहे आणि तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो। पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक हप्त्याचे वितरण हे विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका मोठ्या कार्यक्रमात केले जाते। या कार्यक्रमातूनच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतात आणि याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देखील केली जाते। मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि ते 9 जुलै रोजी भारतात परतणार आहेत। त्यांच्या विदेश दौऱ्यामुळेच केंद्र शासनाकडून हप्ता वाटपाची प्रक्रिया पुढे सरकलेली दिसत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना 20व्या हप्त्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे। शासकीय यंत्रणा आणि अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल। ते 9 जुलैला परत येत असल्याने साधारणपणे 13 जुलै नंतर या हप्ता वाटपाबाबत हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे। यामुळे देशातील शेतकऱ्यांना 18 ते 20 जुलै दरम्यान पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। अर्थात याबाबत अजून कोणतीही निश्चित तारीख जाहीर झालेली नाही, परंतु पंतप्रधानांच्या आगमनानंतर प्रक्रिया सुरू होऊ शकते हे निश्चित आहे। तुम्हाला हे देखील माहित असेल की यापूर्वी राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला होता। त्यानंतर शासनाने योजनेत लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या पडताळणीमुळे राज्यातील आणखी 50,000 शेतकरी नव्याने या योजनेत पात्र ठरले आहेत। त्यामुळे आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या 93.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे। या पात्रता पडताळणीच्या कामांमुळे पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करून त्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे। अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि आधार लिंक सारख्या अडचणींमुळे पात्र असूनही लाभ मिळत नाही। या सर्व समस्यांचे निराकरण करून शासन पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ देईल। या सर्व माहितीच्या आधारावर सध्या तरी शेतकऱ्यांना आणखी 10 ते 15 दिवस हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। 18 ते 20 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। लवकरच शासन याबाबत अधिकृत तारीख जाहीर करेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याचे वितरण होईल, ज्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। माझी योजना तुम्हाला याबद्दलचे पुढील अपडेट्स नक्की देईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तात्काळ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता।